आखूड कपडे, डोक्यावर टोपी, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, डोळ्यात सुरमा, अग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज आणि विखारी भाषा. आजवर धर्म परिवर्तन करणारे म्हटलं की असंच काहीसं चित्र तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येत होतं. पण नाशिकमधल्या कॉल सेंटरमधील घटनेनं या चित्राला आणि समाजाला छेद दिला. सुंदरता काय लेवलची कुरूप असू शकते हे TCS मधल्या घटनेनं समाजाला दाखवून दिलं. आजवर धर्मप्रचारक आपल्या विखारी भाषेमुळे चर्चेत असायचे, पण अत्यंत सुसंस्कृत सभ्य भाषा बोलणारे सुद्धा धर्मवेडे कसे होतात हे नाशिकमधल्या घटनेनं आपल्याला दाखवून दिलं. नाशिकच्या कॉल सेंटरमधील धर्मांतरण प्रकरण आणि त्यात मुख्य भूमिकेत असणारी HR मॅनेजर निदा खान कशा पद्धतीनं काम करायची, हाताखालच्या मुलींना ती कशा पद्धतीनं टॉर्चर करायची, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. स्थळ नाशिक. एका MNCचं BPO सेंटर, जिथे सगळेच शिकलेले, हाय क्वालिफाईड आणि सुसंस्कृत वागणारे. पण या कॉल सेंटरमध्ये असं काही घडलं की लोकांचा सभ्यता आणि सुसंस्कृतपणावरचा विश्वासच उडाला. निदा खान, विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातल्या ऐतिहासिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलेली मुलगी. वय अवघ 30. पण या तिशीच्या मुलीनं आपल्यातली कट्टरता जगाला अशी दाखवून दिली आहे की सगळ्यांनीच अचंबित व्हावं. यासाठी तिनं एक पॅटर्न राबवला. ती या TCS मध्ये, या कॉल सेंटरमध्ये HR पदावर काम करत होती. आपल्या पदाचा फायदा घेत तिनं सगळ्यात अगोदर काय काम केलं तर आपल्या कंपनीमधील मुस्लिम टीम लीडर्स एकत्र केले आणि त्यानंतर एक नियोजन केलं. आणि या नियोजनाअंतर्गत सुरू झाला धर्माचा एक असा खेळ, जो नंतर फक्त धर्मापुरताच मर्यादित राहिला नाही, तर त्यानं मुलींचं शोषणही केलं. TCS मध्ये HR पदावर असणारी निदा खान ही मुस्लिम टीम लीडर पोरांना एकत्र करते, एक सिस्टीम राबवते आणि या सिस्टीमच्या अंतर्गत ती 20-25च्या मुलींना हेरून या मुस्लिम युवकांच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेमाचं जाळं टाकते. एकदा का या मुली या मुस्लिम युवकांच्या कह्यात आल्या की मग हळूहळू चालू व्हायचं ते ब्रेन वॉश. यातल्या एका घटनेत तर एक मुलगी चक्क मुस्लिम पेहराव करायला लागली होती. ती रमजानमध्ये रोजेही धरायला लागली होती. यावरून लक्षात येतं की हे ब्रेन वॉश काय लेवलला केलं जातं. पण सगळ्या मुली सारख्या नसतात. काही मुलींनी या गोष्टीला आक्षेप घेतला आणि HR मॅनेजर म्हणून या मुस्लिम टीम लीडर्स विरोधात निदाकडे तक्रार दाखल केली. पण त्यांना कल्पनाच नव्हती इथं टीम लीडर म्हणजे त्यांचं कुंपणच शेत खात होतं. या टीम लीडर मुस्लिम युवकांना हाताशी धरून निदा खानच हे सगळं कुंभाड रचत होती. तिनं या तक्रारीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, मात्र मुलींनी जेव्हा या घटनेतील टीम लीडर्सवर कार्यवाही व्हावी असा आग्रह धरला, तेव्हा कॉर्पोरेट लाईफमध्ये असे किरकोळ प्रकार होत असतात, त्याकडे दुर्लक्ष करा असं निदा म्हणाली. काही मुलींनी निदाकडे पाठपुरावा करत असतानाच आपल्याकडे काहीतरी पुरावा असावा म्हणून निदाला ईमेल मधून आपल्या तक्रारी देखील दिल्या. पण निदानं हे ईमेल देखील दुर्लक्षित केले. तिनं ते ईमेल आपल्या वरिष्ठांना कळवायची ही तसदी घेतली नाही, कारण त्यातून तिचं भिंग उघड झालं असतं. तिला हे प्रकरण दाबायचं होतं, तिला हा धर्माचा खेळ खेळायचा होता आणि यात तिला साथ मिळत होती ती तिच्या मुस्लिम टीम लीडर्सची. त्यांनी देखील निदा खानच्या हातात हात देत तिच्या रेसिस्ट विचारांना पाठबळ पुरवत तिचा हेतू अंमलात आणण्यासाठी पुरेपूर साथ दिली. पण यात मुस्लिम धर्माकडे ओढल्या गेलेल्या एका मुलीच्या घरच्यांना या प्रकरणाची शंका आली आणि हे सगळं प्रकरण उघडकीला आलं. हे प्रकरण उघड झाल्यानंतर जेव्हा त्या मुलीच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, त्यावेळी आणखीन 7 जणी पुढे आल्या आणि त्यांच्यासोबत एका पुरुषानं देखील याच अनुषंगानं आपली तक्रार दाखल केली आणि एकंदर 9 तक्रारी या BPOच्या विरोधात दाखल झाल्या. यातल्या अनेक तक्रारकर्त्यांनी आपला धर्म भ्रष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले असंही आपल्या तक्रारीत नमूद केलं. यासंबंधी सविस्तर वृत्त टाइम्स ग्रुपच्या मराठी एडिशन मध्ये प्रसिद्ध देखील झालंय. आता पुन्हा एकदा निदा नक्की काय करत होती, तर निदा आपल्या आणि या मुस्लिम टीम लीडर्सच्या माध्यमातून या मुलींना समजवत होती की मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ आहे.
आणि त्यामुळेच मुस्लिम टीम लीडर्स कडून झालेलं शोषण हे किरकोळ आहे हे निदा या मुलींच्या मनावर ठसवून द्यायची. पोलिसांकडे दाखल झालेल्या काही तक्रारींमध्ये तर हिंदू धर्मात निषिद्ध असलेलं मांस खाण्यासाठीचा आग्रह धरला होता असंही नमूद केलं गेलं. गेल्या 4 ते 5 दिवसात या अनुषंगानं या बीपीओच्या विरोधात तब्बल 9 तक्रारी दाखल तर झालेल्याच आहेत. पण यासोबतच आता प्रशासन आणि पोलिसांनी एक आवाहनही केलंय की या बीपीओ मध्ये काम करणाऱ्या आणखीन कुणी या प्रकरणांमध्ये अशा पद्धतीच्या कृत्यांमुळे पीडित असतील तर त्यांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्या, ज्यामुळे येत्या काही कालावधीत या बीपीओ आणि निदा खानच्या विरोधातल्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच हे प्रकरण फक्त नाशिक किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये. चौकशीत असाही दावा केला जातो की या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी निदा खाननं एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता ज्याचं कनेक्शन मलेशियाशी आहे. त्यामुळं हा कट काही एका दिवसात शिजलेला नाही हे तर स्पष्ट होतं. ही एक नियोजनबद्ध कृती असल्याचं म्हटलं जातं. बरं, ही बातमी बाहेर कशी आली याची ही मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आज तक या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार फेब्रुवारीमध्ये जी महिला मुस्लिम वेश परिधान करायला लागली होती तिच्या घरच्यांनी ही गोष्ट नाशिकमधल्या एका प्रतिष्ठिताच्या कानावर घातली. त्यानं पोलिसांमध्ये या अनुषंगानं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन राबवलं. त्यांनी आपल्या काही महिला कॉन्स्टेबल हाऊसकीपिंग स्टाफच्या रूपाने या ऑफिसमध्ये पाठवल्या. त्या कॉन्स्टेबलनी ऑफिसमध्ये बारकाईनं लक्ष ठेवत या सगळ्या प्रकरणाची पुष्टी केली आणि मग हे प्रकरण बाहेर आलं. या प्रकरणात तसंही ऑफिसमधून एचआरची फूस असल्यानं हे प्रकरण दाबलं गेलं असतं, कारण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये लागू असणाऱ्या पॉश म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट कायद्याअंतर्गत संबंधित संस्थेमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना जर कुणाकडून सेक्शुअल हॅरेसमेंट होत असेल तर त्यावर कार्यवाही करणं हे एचआर मॅनेजरचं म्हणजेच निदा खानचं काम होतं. पण निदा खानचीच या सगळ्या गोष्टींना फूस असल्यानं ही सगळी कृत्य बिनबोभाटपणे सुरू होती. या प्रकरणी अटक केलेल्या पुरुष आरोपींची नावे शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तोसिफ अत्तार अशी आहेत. तर निदा खानचा शोध अजूनही सुरू आहे. या प्रकरणात खरोखर कुठल्या आणखी आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग आहे का या दृष्टीनंही पोलीस तपास करत आहेत. मलेशियाचा या घटनेशी काय संबंध आहे, निदा खान ही खरोखर कुठल्या कट्टरतावादी ग्रुपच्या संपर्कात होती का या अनुषंगाने देखील पोलीस तपास करतात. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना निदा खान तावडीत सापडल्यानंतरच मिळतील. पण निदा खान हे एक उदाहरण आहे. एखाद्या स्त्रीनं जर कट्टर व्हायचं ठरलं तर ती काय करू शकते, कुठपर्यंत प्रयत्न करू शकते आणि कुठल्या पायरीवर घसरू शकते हे निदा खानच्या रूपानं आता समोर आलं. तुम्हाला नाशिकमधील या बीपीओच्या घटनेबद्दल काय वाटतं? एक मुलगी असूनही तेही उच्च शिक्षित असताना निदा खान इतकी धर्मवेडी कशी असू शकते? तिला कोणाची फूस असेल? स्वतः एक मुलगी असून मुलींसाठी उभं राहावं असं या निदा खानला का वाटलं नसेल? या प्रश्नांची उत्तरं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.